अडवलाय अडवलाय हर्षांगने अडवलाय. धाव एकच घेतलीये. मॅच शेवटच्या बॉलवरती गेले बघा. कदाचित बाळूसरा चौकार गेला असता मात्र हर्षांग बघा स्वतःवरती नाराज ते वाटतायत. मात्र झेल तर कठीण होतं, ते करतील तर काय करतील. नाही विकेट आली असती तर 6 कंपल्सरी चटकारच मारावा लागला असता. आता चौकाराने काम चालेल. आणि बघायचंय सार्थकने बऱ्याच वेळा हा कारनामा केलेला आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी हेडूटने म्हटल्यानंतर आमचे करण काळन एक जबरदस्त समालोचन याच गावचे सामना पाहत असतील ऑनलाईन, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज. आजही ऋषिकेश कानेटकरने मारलेला भारतीय संघासाठी तो चौकार आपल्याला आठवतोय. या सार्थकने उसळण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये अशीच मॅच जिंकून दिली होती. आणि तोच सार्थक कारण तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. बाबूशेठ पाटील चषक 2026 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2:40 झालेले आहेत. अजूनही 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे, मात्र काय मॅच रंगली आहे. शेवटचा बॉल 4 ची गरज. जबरदस्त चेंडू. निखिलने हा सामना जिंकून दिलाय. तो नागाव टीमला. रोहित थोडेसे अजूनही नाराजच आहेत, कारण त्यांच्याकडे या चुका भरपूर वेळा आम्ही कमी पाहिलेल्या आहेत. कारण रोहितने जो झेल सोडला तो षटकार गेला. हर्षांग आले, हर्षांगनेही झेल सोडला तो कठीण होता, आता चौकार अडवला हर्षांगने, हे महत्वाचं आहे. आणि सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिलाय तो गोलंदाज. मी निखिलचं कौतुक करेल बाळूसर. जबरदस्त गोलंदाजी केली निखिलने. चला खुपसा संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अभिनंदन योगेश मात्रे ज्यांनी पुरस्कृत केला संघ. माहिरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव. आणि योगेश मात्रे एक लकी पॅकर्स आहेत. नेहमी त्यांच्या सोबत नशीब आणि लक फॅक्टर असतं. राकेश पाटील आले नाही शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी. निखिलने काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. तर रोहित ठरतो या सामन्याचा मान ऑफ द मॅच. 14 चेंडू 37 धावांचे खेळ करणार रोहित ठरतो या सामन्याचा मान ऑफ द मॅच. नाही निखिलचं कौतुक मी करेल, काय गोलंदाजी केली निखिलने. चला रोहित या. तर कल्पेश पाटील देखील बघा ऑनलाईन सामना एन्जॉय करतात आमचे गुणलेखक. रोहित या. तर कुणाल पाटील यांच्या शुभ असता आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चला रोहित या. तर या आपण रोहित जबरदस्त खेळ केला. तर रोहित आज प्रथमच मला वाटतं एवढ्या टेन्शनमध्ये असतील. हाडलं का रोहित, काय हो क्रिकेट हे काही होत असतं पण तर यामध्ये सातत्याने प्रत्येक दिवशी तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करा असं नाही आहे. आणि राकेश पाटील लागावचे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. ऋषी भंडारी यांचे मेवणे देखील आहेत या. राकेश या. ब्रजेश पाटील यांच्या शुभ असता आपण त्याचा सन्मान करू. अजून एक आपण सन्मान करणार आहोत. योगेश जानू म्हात्रे ज्यांनी या संघाला टी शर्ट प्रदान केलेले आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार. प्रथमतः आपण राकेशचा सन्मान करू. राकेश एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. तर याच दरम्यान सन्माननीय नगरसेवक महेशदा पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. प्रचंड क्रिकेटची आवड दादा, प्रथमतः तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. यावर्षी देखील तुम्ही पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सेवा तुमच्या माध्यमातून घडणार आहे. तर योगेश जानू म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करूया. माईची प्रेमाची उपदार शाल देऊन त्यांना सन्मानित करूया. नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक महेशदा पाटील यांचा व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. बघा 20 मिनिटात एक इनिंग समाप्त करायची. अत्यावश्यक असेल तरच पाणी प्या, अन्यथा मॅच स्पीडअप करा प्लीज. यानंतर 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्या कौसासंघही आपल्याला सूचना असेल. आणि यानंतर अगासन आणि नागाव आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे. प्रदीप पवार साहेबांचे आगमन झाले. महेशदादा पाटील यांच्यासोबत आपण पाहतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक दुसऱ्यांदा जे नगरसेवकपदी ज्यांची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने बिनविरोध म्हणून दादांची निवड झाली, त्याबद्दल दादांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायचे, लक्षात घ्या कौसा टीम, घाई करा प्लीज, अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत.
तर सलामीची जोडी हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली यावेळेला नेल्सन आणि रोहित. नेल्सन आणि रोहित ही जोडी सिनियर ओमकार आला गोलंदाजी मार्कवर. गौतिक कौसा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतो. सिनियर ओमकार गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. पहिल्या सामन्यात नेल्सनला बॅटिंग आली नव्हती लोक पण सलामीला आला नव्हता पण आता सलामीला आलाय. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं विकेटची शक्यता होती. काय केलं यावेळेला शॉर्ट स्कोअर लेग रिझन मध्ये चांगला चेंडू होता फुलर लेनचा चेंडू होता खोदून काढला त्याला एकने खातं उघडलंय. आपण पाहू शकता कुशल त्रिशा स्पोर्ट्स सापड संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस जिंकला कौसा संघाने. चला फास्ट घ्यायचंय सायकेला बॅटर आपण पाहू शकता रोहितला आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच. ओमकार गोलंदाजी मार्कवर. सिनियर ओमकार गोलंदाजी मार्कवर. सिनियर ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर. प्रथम राऊंड कडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला टर्न केला फ्लिक केलाय चेंडूला पाठवून दिलं यावेळेला लॉंग लेटच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे चेंडू सीमारच्या पार चौकार. 5 धावा धावफलकाती लागल्यात. चला आपण पहिले तर आमची मॅनेजमेंट कमिटी जरा आपण सज्ज राहायचं बघा. चेंडू लवकर येणं फार गरजेचं आहे कारण नितीन काळे सरांनी सांगितले मग 4 सामने बाकी आहेत त्यामुळे घाई करणं फार गरजेचं आहे. ओमकार पाटील जातात चेंडू देत आहेत त्यांना धन्यवाद देऊ आपण तेवढं कमी आहे. बघा कुठून धावत गेलेत. त्यांना माहिती आहे नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायचे आपल्याला देखील वेळ मिळाला तर चांगलंच राहणार आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. कष्टपैलू खेळाडू रोहित पाटील देखील. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर. रटम राऊंड कडे मारा करतो पॉवर प्लेचं षटक होतं. गौतिक कौसा संघ देखील एक ताकदवान संघ आहे. चांगला चेंडू फटका सुरेख यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका चेंडू सीमारच्या पार चौकार. चेंडू फटका सुरेख यावेळेला मिडॉपच्या डोक्यावरनं. आता मगाशी मिडॉनच्या आता मिडॉपच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू डीजे. नेल्सनसाठी पारितोषिक 3 चौकार किंवा षटकार मारले तर चंदू पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आज दादा आज आपण इथं सांगरली चौकाल देखील एक मोठं आता देवस्थान प्राप्त झाले. आपण इथं नवनाथांची मूर्त्या तिथे स्थापना करण्यात आलेली आहेत. दत्त मंदिर आहे आणि त्यामध्ये नवनाथांचं मंदिर आपण इतर मूर्त्या देखील स्थापना करण्यात आलेल्या आहेत आणि त्या चौकाला आता महत्त्व प्राप्त झालंय. 15 धावा धावफलकाती लागल्यात. ओमकार गोलंदाजी मार्कवर. रोहित जबरदस्त बॅटिंग करतोय. चेंडू ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय बघा रोहित. रोहित पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. लॉफ्ट ड्राय बघायला मिळाला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. 3 चौकार आपण पाहू शकता आणि 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग झाली. 23 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये ना नितीन कळसर पॉवर पॅक बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. 4 चौकार आले तर आपण तब्बल 23 धावा. जबरदस्त बॅटिंग केली जाते.
क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना कद बडा ना वक्त बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि आल्या आल्या सलामीला काय बॅटिंग केली बघा ना, लाज जेव्हा बॅटिंग केली. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. मूर्ती जरी छोटी पण मात्र कीर्ती महान आहे. 23 धावा का स्टार्ट दिलाय बघा. पाहिजे आता येणाऱ्या गोलंदाजावर प्रचंड दबाव असणार आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे. पॉवर प्ले मध्ये मला वाटतं सर्वात हायस्ट धावा असतील आज सकाळपासून. कल्पेश गोवारी आलेत. कल्पेश गोवारीला आता इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार जबरदस्त बॅटिंग केली रोहित पाटीलने. 23 धावा दाफलकती लागल्यात. आपण पाहू शकता या वेळेला कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ बॅटिंग करतोय. टॉस गमावलाय, बॅटिंग आली आणि काय बॅटिंग केली बघा ना. नेल्सन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. नेल्सन बडवीला आपण पाहू शकतो. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. वाईश लॉंग ऑन आणि आपण लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंट, एक क्षेत्ररक्षण कव्हर डीप आपण पाहू शकता. स्वीपा कव्हरला क्षेत्र. ओ चेंज ऑफ पेस होता या वेळेला, गती परिवर्तन होतं. आधीच शफल झाले होते थोडेसे. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे. डॉट चेंडू जास्त फेकावं लागणार आहेत कल्पेश गोवारीला. कल्पेश गोवारी देखील एक चांगला बॅटर आहे या संघाचा. 23 धावा दाफलकती लागल्यात. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ. कल्पेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्टॅकला नेल्सन हवेमध्ये चेंडू या वेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूला जेपर्यंत फीड करतात एकच धाव. नेल्सनला वाटला चौकार गेला का काय. चेंडू पडल्यानंतर थांबलाय तिथे. 24 धावा दाफलकती लागल्या आहेत. कल्पेश गोवारीला आपण पाहू शकता. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ प्रथम बॅटिंग करतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसात तिला पण तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. त्यानंतर अगासन विपक्ष पण तर नागाव मध्ये मॅच असणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. दोन बलाढ्य संघांमध्ये लढत बघायला मिळेल. क्षेत्रक्षमतेत थोडंसं बदल करतो याला कल्पेश. जरा लवकर फास्ट खेळायचा. मनोज सर जरा ताकीद द्या आपण खेळाडूंना. टायमिंग आपण बघा थोडंसं टायमिंग कडे लक्ष द्या आपण. कल्पेश रोहित. ओ या वेळेला आपण तर थोडेसे शपल झाले. पाठवलाय चेंडूला या वेळेला आपण तर पाणी क्षेत्रात चेंडू सीमा रेषा पार पाठवलंय. चौकार. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. काय नजाकत बघायला मिळते या वेळेला. चेंडू बरोबर खिलवाड करतो हा छोट्या कच्चा खेळाडू रोहित पाटील. जबरदस्त बॅटिंग करतोय. रोहितने बघाशी मैदान गाजवलं. आता रोहित आलाय पुन्हा एकदा डावखुरा बॅटर तो मैदान गाजवतोय. 5 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. 1 षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग. सिंगल डबलचं नावच नाहीये. सिंगल डबल कधी त्यांच्या डायरीमध्ये नसणार आहे. कल्पेश राटाम राऊंड द मारा करतोय. स्टॅकला रोहित. ओ या वेळेला आपण तर जास्त शपल झाले. चेंडूने मात्र आपलं काम पूर्ण केलंय. बॅटर बाद. विकेट मिळाल्या कल्पेश गोवारीला. बिग विकेट. कल्पेश पुढे गोलंदाजी मार्कवर. आल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. झेलची शक्यता. बॅटर बाद. हेच तर क्रिकेट आहे ना. विकेट नव्हते पण पहिला विकेट गेला 28 वर. दुसरा विकेट गेला 28 वर. ऑन हेड्रिकच्या उंबरठ्यावर कल्पेश गोवारी.
काय क्रिकेट आहे नितीन काळन सर. विकेट नव्हता, 28 पहिला विकेट गेला, दुसरा विकेट ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर कल्पेशला आपण पाहू शकता. कल्पेश गोवारी पहिल्याच षटकात धावाला येतात तब्बल आपण बघितलं तर 23. काय वापसी केली बघा ना कल्पेश गोवारीने. ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर 5 धावा देऊन 2 बॅटर बाद केलेत. हो चांगला चेंडू तर हा देखील खूप चांगला स्टॉप बघायला मिळालाय. खूप चांगला स्टॉप बघायला मिळालाय. प्रशांत पाटील 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 29 षटकात चांगली वापसी केली नितीन काळन सर. मी तर म्हणेल 6 धावा दिल्या, 2 बॅटर बाद केलेत. कल्पेशने खूप चांगली वापसी केली. तर पहिल्या षटकात धावा भरपूर आल्या होत्या. 23 धावा आल्यानंतर कुठेतरी वापसी करणं फार गरजेचं. ते वापसी झालंय. ऐकाऊ देवी आपण म्हटली तर कौसा संघ एक जबरदस्त संघ आहे. सातत्याने आज संघ कल्याण डोंबिवलीत भूषण खेळत असतो आणि चांगली कामगिरी देखील करत असतो. आता दिवा चषकमध्ये बाईक देखील मिळाले. म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास वाटला. 40+ संघ देखील चांगला आहे. भारत गायकरच्या आपण तर नावाने आज संघ खेळला जातो. आपण तर दीपेश भाणे देखील यंगस्टर आहे. पण वर्णी कधी लागणार संघामध्ये. उलटा फुलटा क्या बात आहे. नितीन काय काही बॅटरांना काही जमणार नाही, पण उलटा उलटा शॉट खेळायला देतील आणि बॅटर बाद होतील. सांगतील जमलंच नाही मला खेळायला. मग खेळला का फटका. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर आलाय आपण पाहू शकता. याला निलेश भोईर आलाय. थोडंसं जर वातावरण जर बघितलं तर थोडंसं शांत वातावरण आहे. वेळ जर विचार केला तर 3ला 5 कमी आहेत. फास्ट खेळायचंय. निलेश दिवा चषकमध्ये ज्याला मालिक कबीरची बाईक मिळाली तो निलेश आलाय. निलेश भोईरला आपण पाहू शकतो. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा निलेश भोईर. जर कौसाचं कोणी मान्यवर किंवा सापाटचं कोणी मान्यवर असेल या व्यासपीठ चला चला लवकर बघा. लगेच मनोज सर सूचना करत आहेत. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. आज आम्हाला सेमीफायनल देखील कव्हर करायचे, त्यामुळे तुम्ही वेळ वाचवा. वेळेतच सामने खेळवा. वेळेतच खेळायचंय. चांगला चेंडू लॉफ केला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. झेल ड्रॉप होतो यावेळेला. चांगले प्रयत्न केले. खूप चांगले प्रयत्न केले. योगेश फौजदार आहेत. संख्या आपण पाहू शकता 30. लक्ष द्यायला पाहिजे. जे तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करता चेंडूकडे लक्ष द्या. चेंडू कुठे येतोय पहा. निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला नेल्सनला आपण पाहू शकता. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाडा संघ. चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे पंच वाईड शिकून करतायत. कदाचित चेंडू रिलीज करण्याआधीच हातातून सुटला असावा. धावसंख्या 1 ने पुढे शकते. अवंत्या धावेने 31 धावा दाखल करते लागल्यात. निलेश भोईर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गंड मार्ग होतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्कोअर लाईक मिडविकेट क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. तो संख्या दाखल करते. पाठवून दिला. लॉंग ऑन सी मार्शा पर षटकार. 40 धावा. निलेश भोईर लेफ्ट हँड ओव्हर द गंड मार्ग होतो. हो चांगला चेंडू. हा देखील कॉडबियांचा अपील केलं जात आहे. नाही कॉडबियांचा अपील तुम्ही मेन पंचांकडे करा. मेन पंचांकडे करा. बॅटर बाद आहे.
चंदू पवार यांच्याकडून. भाऊ पाटील 6 बॉल 6 जर षटकार आले निल्सन मडवीच्या बॅटमधून तर पिंट्या शेठ पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. क्या बात आहे. थिंक असं बक्षीस लावलं पाहिजे, संघर्ष करायला लावला पाहिजे बॅटरला. उगाच का पैसे द्यायचे, मैदानावर घाम गाळा बक्षीस मिळेल. ओमकार ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, जेलची शक्यता आहे. बॅटर बाद. नितीन सर आपण नेहमी म्हणतो ना, लालच बुरी बलाय. लालच केले माणसाला नेहमी लालच फार महत्वाची आपण तर ठरते, घातक ठरते दादा. आजकालचा जमाना तसा आहे, 10 रुपये पडले तरी करोडपती माणूस वाकेल घेईल. तसंच झालं इथे. नेल्सन षटकार मारायला गेला आणि बॅटर बाद झालाय. तर मनीष एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. 46 वरती बाद झालाय. मडवी गेले, मडवी आले. ओमकारला आपण पाहू शकता, ज्युनियर ओमकार. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला मनीष, एक उंच असा खेळाडू. पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. चांगला चेंडू बॅट अँड बॅटपर्यंत निघून गेला. यावेळेला विकेट सॅक्रिफाईड केली जाते. बॅटर बाद होतोय. 46 वरती अजून एक दे धक्का. ओव्हर मारा करतोय. ऑन साईडला स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारच्या पार. चौकार. थँक्यू डीजे. 50 धावा फलकाती लागल्यात. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ 50 धावा फलकाती लागल्यात. चेंडू बाकेत अजूनही आपण तर विचार केला तर 2. हर्षदने इरादे स्पष्ट केलेत की प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करायची, आक्रमण करायचंय. फुल टॉस होता यावेळेला. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला अतली कडा घेतली होती आवडत. तर काय घडलंय मैदानावर बघा. इथे स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 51 धावा. बॅटर बाद झालाय. तब्बल आपण भूषण आम्हाला सांगता येतं 6 गडी बाद 51 धावा आल्या नाहीत. पहिल्या षटकात 23 धावा नितीन कळसर. त्यानंतर काय वापसी केली बघा ना. जबरदस्त वापसी बघायला मिळाली. चला दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचे. या बॉल नंतर टॉस होईल. ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव. कॅप्टन उपस्थित राहायचे लवकरात लवकर. नितीन कळसर बघा ना, 17 चेंडूमध्ये फक्त 28 आलेत. अंतिम चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनला. एक धाव कंप्लीट केलीये. 2 झाल्या. तिसरी होते का पाहायचंय. 3 झाल्या. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. 54 धावा आणि 55चं लक्ष असणारे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. महेश दादा विनंती असेल या. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपण पाहतो आणि दुसऱ्यांदा नगरसेवकपदी जे विराजमान झाले त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि त्यानंतर आम्ही त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. आमचे मित्र विशाल सुद्धा आलेत. नागाव संघ टॉस विन आहे. सन्मान आम्ही लगेचच करणार मैदानाचा.
महेश दादा पाटील यांचा सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक प्रजेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते महेश दादा पाटील यांचा सन्मान इथे केला होतोय. त्यानंतर त्यांच्या समेत आपण बघतो ज्यांच्या माध्यमातून महेश दादांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहतात नगरसेवक चषक खिडकाळीचे प्रदीप पवार साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या पुढच्या मॅचचा टॉस झालाय. नागावने टॉस जिंकलाय ते गोलंदाजी करणार आहेत. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये ओमसे आगासनला. प्रदीपजी पवार साहेबांचाही सन्मान इथे केला जातोय. बाबूशेठ चषक बाबूशेठ पाटील चषक 2026 तुम्ही पाहतायत. प्रजेश दादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. बाबू या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत आडिवली गाव मंडळानंतर आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर. दादांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतोय. चला बॅटर लवकर पाठवायचंय. कौसा संघ लवकर बॅटर पाठवायचंय. नक्कीच संपूर्ण आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आपण पाहतोय महेश दादा पाटील आपल्यापासून रजा घेत असतात. त्यांच्या समेत प्रदीपजी पवार साहेबांनी आपण पाहतोय त्यांचा संपूर्ण ताफा तुम्हाला पाहायला मिळतोय. नागावने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली पुढच्या मॅचमध्ये. आगासनची बॅटिंग असेल लक्षात घ्या. चला चला बॅट्समन लवकर पाठवा. पुढच्या मॅचमध्ये नागावने टॉस जिंकलेला आहे. 6 गडी बाद 54 धावा उभारल्यात. कुशल शीर्षा स्पोर्ट सपाटे आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आता हायगाव देवी कौसा या संघाला आपण पाहतोय. पहिल्या षटकात 23 आल्या होत्या. त्या मॅचच्या अगोदर बाळूसर प्रदीप काळने 24 बनवल्या होत्या रोहितच्या विरोधात. मात्र सामना तरी गमावा लागला. सलामी जोडी ओमकार पाटील आणि कल्पेश गोवारी. कल्पेश गोवारीने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकले. 56 धावांची इनिंग. ज्युनियर ओमकार आलेत सलामीला. कौसागावचे साईनाजी टकले साहेब आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सचिनजी पाटील आपण आला असेल आपण या. गणेशजी मात्रे भारतजी गायकर आपण आला असेल आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमचे गणेश मात्रे एक लेजंड क्रिकेटर. मनीष मडवी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 षटकांमध्ये आपण बघतो 4 षटकांमध्ये 55चं टार्गेट आहे. यानंतर पुढच्या मॅचमध्ये नागाव संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही टीम रेडी राहायचे. आगासन आणि नागाव पुढच्या मॅचसाठी. 23 धावानंतर कल्पेश गोवारींनी जबरदस्त गोलंदाजी केली. निलेशने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर ओमकार शेवटच्या ओव्हरमध्ये 14 दिल्या. बघायचं 55 धावांचा पाठलाग करायचा या क्रीडांगणामध्ये. कोणत्याही धावा सेफ नाही. चला मॅच सुरू करा. टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत लक्षात घ्या. 20 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे. 3 वाजून 10 मिनिटं झाले. 3:30 ला ही मॅच संपणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश गोवारीच्या बॅटमधून आलाय सिक्सर. मिनिटांनी बॉल पडलाय लक्षात घ्या. 20 मिनिटात ही मॅच काही करून आपल्याला समाप्त करायची. त्यानंतर 3 मॅचेस आहेत हे लक्षात असू द्या. पहिल्याच बॉलवरती धमाका पाहायला मिळतोय. कल्पेश गोवारी ज्याने पहिल्या मॅचमध्ये 56 धावांची इनिंग साकारली होती. षटकाराने आगाज केले. कल्पेश गोवारी नेहमी चर्चेत असतात. ग्रामीण क्रिकेट असो शहरी क्रिकेट असो या खेळाडूची चर्चा आहे सध्या. मनीष दुसरा बॉल मात्र आता शीतक टीम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. प्रेम तिथे चांगली थ्रो फेकी आहे. पहिले 2 बॉलवरती 7 आले. 55 धावा चेस करत असताना आपण पाहतोय आई गावदेवी कौसा संघ
4 ट्रॉफीज या सीझन मध्ये कौसा संघाने जिंकल्या. दुसऱ्या बाजूला सापाड संघ 2 ट्रॉफीज त्यांनी 2 चॅम्पियनशिप पटकावलेले आहेत. उंबारलीची नाईट स्पर्धा आणि त्यानंतर साबेगावची स्पर्धा. तर मजा येईल या मॅचमध्ये. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कौसा संघ आपण बाजू दिवाच्या स्पर्धेमध्ये रनर अप संघ होता. मनीषचा पुढचा बॉल स्ट्राईक एंडला ओमकार. ओमकारच्याही बॅट मधनं फटका चांगला आलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमा पार चौकार. षटकाराने खातं उघडलं होतं. ओमकार पाटीलने चौकाराने खातं उघडलंय. यावरून अंदाजा लावू शकता की 55 धावा चेस करण्यासाठी सज्ज झालेला आहे आईगाव देवी कौसा. हाही फटका दमदार आहे. ओमकारने बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. तेवीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या होत्या. आता दुसऱ्या डावात 4 बॉलमध्ये 17 आल्यात. ओमकार ऑन फायर. हाही फटका चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची दाखवत असताना ओमकारच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आल्या आहेत 21. चार षटकांमध्ये 44 धावांचे संरक्षण केलं होतं आदर्श 11 पडले संघाने. मग आता 21 आलेले आहेत. अजून एक मनीषची खराब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये 23 दिल्या होत्या सिनियर ओमकारने. मग इथे मनीषने 27 खर्च केलेत. आता 18 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. एका ओव्हरमध्ये 27 आले आहेत. जर सिनियर ओमकारने 23 दिल्या हरकत नाही. आम्ही त्यापेक्षा जास्त काढू हे सांगत असताना कल्पेश गुवार यांनी ओमकारला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंडर 19 विश्वचषकची फायनल सुद्धा सुरू आहे बघा. भारत आणि इंग्लंड आणि भारतीय संघ प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 255 धावा झालेल्या. 27 ओव्हरमध्ये 255. 80 बॉलमध्ये 175 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैभव सूर्यवंशी आणि त्यानंतर कॅप्टन आयुष मात्रेच्या 53 धावा. अभिषेक शर्मा असतील, वैभव सूर्यवंशी असतील, 2 असे फलंदाज आहे डावकऱ्या त्याचे जे नेहमी चर्चेत असतात. रिबस. कल्पेश गोवारी ऑन फायर चौकार. सागर पाटीलचंही स्वागत चौकाराने केलं. 31 धावा धाबलपदी लागल्यात. काय जबरदस्त कामगिरी करत असताना आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ तुम्ही पाहतायत. कौसा म्हटल्यानंतर शिवरामजी टकले साहेब हे नाव भरपूर चर्चेत राहिलं बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्यांचा वारसा जपत असताना पण त्यांचे सुपुत्र सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात बैलगाडी क्षेत्रामध्ये. सायनाजी टकले साहेब असतील, सचिन शेठ पाटील असतील, एक लकी पॅकर्स मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं ज्यावेळी ओमकारला बाईक मिळाली. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत.
क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. सीमा पार चौकार. धन्यवाद. त्याच्या मॅचची आपण घरी गेल्यानंतर हायलाइट पाहतो संध्याकाळी, तशीच हायलाइट सुरू आहे कैवसा टीमच्या माध्यमातून. एकच सिंगल आले, बाकी चौकार षटकारांचीच भाषा आहे. 35 झाल्यात, फक्त 20 करायचे. पुन्हा रिवास. गोलंदाला पूर्णपणे टार्गेट केलंय सागरला. सलगता तिसरा चौकार आलाय या ओव्हर मधला. चाळीस धावा दाबलकावधी लागल्यात. आतापर्यंत फक्त 9 चेंडूचा खेळ संपलाय, त्यामुळे आता रेडी राहा. नागाव आणि आगासन. जशी मॅच संपेल आगासन संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची. मेन एंट्री मधून तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. नागाव आणि आगासन. ज्या पद्धतीने कल्पेश गोवारी बॅटिंग करतायत, त्यांना असं वाटतंय की आयोजकांचा वेळ आपल्याला वाचवायचा आहे, आणि आलाय सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग कल्पेश गोवारी. 25 पहिल्या मॅच मध्ये 56 धावा कुठल्या होत्या कल्पेशने. 1 विकेट घेतली होती. या मॅच मध्ये 25 धावा घेतल्या आहेत. नाबाद 2 विकेटी घेतलेल्या आहेत. हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. पहिला डॉट आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या विरोधात. हा खेळत असताना आपण पाहतोय खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ अडिलूच्या माध्यमातून फक्त 10 धावा करायचे त्या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये. हलक्या हाताने घेत आहेत, सॉफ्ट हँडचा वापर करतायत. पुश करो खुश रहो हे सांगत असताना 2 धावा इथेही पूर्ण झाल्या आहेत. आणि आता आपण बोलू शकतो की पॉवर प्लेच्या 2 षटकात या 47 धावा, पहिल्या 2 षटकांमध्ये एकच षटक पॉवर प्लेचा, 2 षटकात बाळूसर तब्बल 47 धावा आल्यात. या सर्वाधिक असू शकतात आय थिंक. कालच्या दिवसात भूषण आम्हाला सांगतील. पॉवर प्लेच्या 2 षटकात 47 आल्या होत्या. फक्त 8 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू आणि 8. 27 वरती नाबाद आहेत कल्पेश गुवारी. मगाशीच उल्लेख केला कल्पेश गुवारी, ओमकार पाटील, निलेश भोईर, सिनियर ओमकार हे ओपन क्रिकेट जास्त प्रमाणात खेळतात ग्रामीणपेक्षा. आणि बुम बुम प्रशांत पाटील, विसरून चालणार नाहीये प्रशांत पाटीलला. कमी चेंडू जास्त धावा हे प्रशांतचं समीकरण असं. फक्त बऱ्याच वेळा प्रशांतपर्यंत बॅटिंग येत नाही, त्यामुळे कधीतरी त्याला लवकर प्रमोट करावा लागेल. एखाद 2 मॅचेस बघून कॅप्टनला विचार करावा लागेल या गोष्टीचा. कॅप्टन योगेश फौजदार आहेत, विचार करतील नक्कीच. कारण की इथे आता फक्त 8 धावा या मॅचमध्ये बनवायचे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढच्या दोन्ही टीम्स चला मेन एंट्रीमध्ये या. नागाव संघ तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. 2 कॅप्टन ऑलरेडी बसलेत बघा ना. ओमकार आणि सूरज बडवी काहीतरी चर्चा करतायत. पुढची मॅच त्यांना खेळायची. ओमकारच्या बॅटमधनं धमाका पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. काही करा, नागाव संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. जशी मॅच संपेल. ओंकारने 5 बॉल मध्ये 26 केले आहेत आणि कल्पेशने 27 8 बॉल मध्ये. आणि याबरोबरच 10 विकेटने हा कौसा संघाने सामना जिंकलाय. हाही षटकार आलाय ओंकारच्या बॅटमधनं. आणि बाळूसर आपण पाहतोय 14 चेंडू मध्येच हा सामना संपवलाय. 55 धावा 14 चेंडू मध्ये चेस केल्या आहेत. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन अंकुश 11 कौसा टीम पोहोचली आहे 3ऱ्या फेरीमध्ये. चला अभिनंदन. नागाव संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. आपल्याला वेळ वाचवायचाच होता. खरं तर आपण पाहिलं तर बऱ्याचशा मॅचेस अजूनही बाकी आहेत. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. सेकंड करा. 32 धावांची खेळी करणारा ज्युनियर ओमकार पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ओमकार लगेच. ओमकार पाटील बघा प्रशांतचा विचार का करत नाही हा संघ मला अजूनही कळलं नाहीये.
चला फिल्डिंग लावून घ्या नागाव टीम, फिल्डिंग लावा लवकर प्लीज, वेळ कमी आहे आपल्याकडे राकेश. नाही वेळ वाचलाय ना आता, तो जर आपण हे करूया. चला फिल्डिंग लावून घ्या. या ओंकार मॅन ऑफ द मॅच. प्रशांतचे बंधुराज आहेत त्यामुळे ओंकारला मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि प्रशांतला मिळाली, एकच हिसाब आहे. या ओंकार या लवकर. जबरदस्त ओंकारने पॉवर हिटिंग केली या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ओंकार सिनियर ओंकार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.